जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तू इथे कशी आलीस? ऑरेंज अंकल. गप बस. तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची? तुला सांगितलं होतं ना यायचं नाही ते बोलता तुला कळत नाही का? सरिता यानंतर या पुरीला अजिबात घरात घ्यायचं नाही. अरे तू बोलणार आहे काहीतरी. हे बघ तुझा आणि माझा आता काही संबंध उरलेला नाहीये. अगं गॅरीने आणि ऑरेंज अंकलने मिळून मला घराबाहेर काढलंय. तुला गॅरीने सांगितलं ना सगळा प्लॅन. राधिका आल्याशिवाय तिला भेटल्याशिवाय यायचं नाही. तू इथे काय करतेस शन्या? मला माझी चूक कळली राधिका. मी घरी आले होते दुपारीच, पण ऑरेंज अंकलने आणि गॅरीने मला सपोर्ट नाही केला आणि घराबाहेर ढकलून दिलं ग. हे बघ राधिका, तू ऑलरेडी मला 2 months चॅलेंज दिला होता. आता त्यातले काही फ्यू डेज बाकी आहेत, तेवढे मला पूर्ण करू दे प्लीज. आय बेग यू. हे बघ मी हवं तर पदर पसरते तुझ्या पुढे प्लीज. तू का आणलास? हिचं असं म्हणणं आहे की या दोघांचं लग्न झालंय त्यामुळे हिला यांच्याबरोबर राहायचंय. नाही मला हिच्या सोबत राहायचं नाहीये. जर समजा तुम्हाला इथे राहायचं असेल तर इथल्या कुणालाही कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम झालेला मला चालणार नाही. आणि तसं जर समजा काही झालं ना तर माझ्या इतकी वाईट बाई दुसरी कोणीही नसेल. आता काय कर, तुला आता राधिकाला कन्व्हिन्स करायचंय की कोरूला परत एकदा नोकरीवर घे म्हणून. आणि मी तुला खूप मिस करतो. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? अरे काय अर्थ आहे? पाणी प्यायला याची सोय नाही का? हे बाई काय झालं? भरल्या घरात कशाला रडून राहिली? मी आता किचन मध्ये गेले होते तर गॅरी इतकं जोरात ओरडलाय माझ्यावरती. सारखी चिडचिड करतो ग. हा आधी चांगला जॉब करत होता, मग ड्रायव्हरचा जॉब करायला लागला आणि आता कुठलाच जॉब नाही याच्याकडे. हा घरकाम करतोय. राधिका मी प्लीज तुला एक रिक्वेस्ट करू का? काय आता? प्लीज तू गॅरीला त्याचा जुना जॉब परत दे ना प्लीज. गॅरी खूप पुअर आहे. नो मनी नो लाईफ. आम्ही कसे जगणार तूच सांग आपण. मला हा सगळा प्लॅनच इतका थ्रिलिंग वाटतोय गॅरी. पण अजून बराच प्लॅन बाकी आहे. अजून बाकी आहे मीन्स? नाही, ही 300 करोडची कंपनी आपल्या नावावर करून घेतली ना, नावाचा कोरोनात सुभेदार नाही. हे बघ कशाला उगीच राधिका पैसे घालवायचे. मी करेन ना तेवढेच पैसे वाचतील. पैसे वाचतील त्याचा विचार तुम्ही नका करू. पैसे माझे जाणार आहेत, तुमचे नाही. तुम्हाला जिथे काम आहे ना तिथे तुम्ही काम करा. ज्यानं त्यांना आपलं आपलं काम करावं. तुम्ही मुकाट्यानं ऑफिसमध्ये चला माझ्या बरोबर. मी डबा भरते बरं दोघायचं. लवकर. मम्मा आय थिंक मी पण ऑफिसला जायला पाहिजे ना. तू ऑफिसला जाऊन काय करणार होतीस? राधिकाची 300 करोडची कंपनी माझ्या नावावर केली असती. पण जे काम कॅरी करू शकतो ना ऑफिसला जाऊन ते तू नाही करू शकत. तिकडे कंपनीमध्ये लोकांनी ऑब्जेक्शन घेतलंय गॅरीवर. तो नकोय त्यांना कंपनीत. व्हॉट? तू तुझ्यासोबत काही चांगला नाही वागत. किती वेळा तुझ्यासोबत भांडणं करते मी, डोळ्यांनी पाहिला आहे ना. आता तो तुला नाही नंदवणार. पा तू याच ऑफिस मध्ये पूर्वी बॉस म्हणून बसायचो मी, आणि आज ते मी कोणालाही नकोसाच झालं. याला म्हणतात कर्माची फळं. हे तू बरोबर म्हणतेस राधिका. नाही तू बघ ना, हे नारकर जेनी वगैरे माझ्या मागे मागे असायचे सतत पूर्वी. आनंदला हाताला धरून मी सगळं शिकवलंय ग. नाही तरीही तुम्हाला ही संधी दिली. तुमच्या कॅलिबरचा वापर इतर गोष्टींकरता न करता कंपनीच्या फायद्यासाठी करा. ज्या माझात मला इथून हाकललंयस ना राधिका, तो माज आता मी कसा उतरवतो ते बघच तू. इथे काय करतो? म्हणजे राधा आपलं भेटायचं ठरलं होतं. मी मेसेज केला होता तुला. हे बघ सौमित्र, मला नाही वाटत आता की आपण असं सारखं भेटावं आणि बोलावं. मैत्री वगैरे सगळं ठीक आहे, पण जरा अति होतंय. राधा काय झालंय सांग. करतो ऑरेंज बाबा टी घेणार का थोडासा? तुला काय एकदा सांगितलं कळत नाही? मला तुझ्या हातचं काही नकोय. राधिका हा घे टी. नकोय मला. घे ना यार, मी इतक्या मेहनतीने हा टी केलाय. कोणीच नाही पिते. कळत नाही का तुला? ती नाही बोलते ना. चल इथून आत चल. ते काय झालं तुम्हाला अचानक का बोलवायची ते? मी आत्ताच तिला मेसेज केलाय. अरे वा. कोणाला? कोणाला करणार मी मेसेज आनंद अजून? तुझ्या सेक्रेटरीला US मध्ये? राधाला मेसेज केला मी आत्ता. हो तू केलास त्यांना मेसेज? मी तिला सरळ मेसेज करून टाकला की आत्ताच्या आत्ता तू मला भेटायला ये, नेहमीच्या कॅफेजवळ भेट, मला बोलायचंय. अरे क्या बात आहे. तू त्यांना मेसेज केलास? कमाल. व्हेरी गुड. केला मी. काय रिप्लाय काय आला त्यांचा? काहीच रिप्लाय नाही आलाय. मेसेज वाचलाय ना? हा मेसेज वाचलाय तिने, पण रिप्लाय नाही आलाय.
अर्थात पण म्हणजे आता सकाळची वेळ आहे ना, सो तिला घरातलं सगळं आवरायचं असतं, त्यामुळे कदाचित तिला वेळ नसेल मिळाला म्हणून तिने रिप्लाय केला नसेल. नाही तर राधा रिप्लाय करणार नाही असं होणार नाही, म्हणूनच तिने रिप्लाय नसेल केला. नाही तर खरं तर आतापर्यंत रिप्लाय यायला पाहिजे, पण त्यांनी रिप्लाय केला नाहीये ना, मग जरा थांब, वाट बघ. वाट बघू. हो. पण मग मी इथे नाही वाट बघत, मी कॅफे जवळच जाऊन वाट बघतो ना. म्हणजे काय हे बघ, तिने रिप्लाय नसेल केला तरी पण मेसेज तर पोहोचलाय, तिने मेसेज वाचलाय, म्हणजे ती भेटायला नक्की येईल ना. तुला काय वाटतं? येणार. वहिनी तुला भेटायला नक्की येणार आणि तुला सांगणार स्पष्टपणे की का ते तुझ्याशी बोलत नव्हते. पण एक तू पण स्पष्ट सांग तुझ्या मनात काय आहे. सांगू? हो अर्थात सांगतो यार खरंच. आणि मी ना यार खरंच सांगतो, मला ना कंटाळा आलाय आता. जे काय मनात आहे ना ते सगळं सांगून टाकतो, जे काय होईल ते होईल, म्हणजे हो नाही काहीतरी कळेल तरी यार. शाबाश. अच्छा ऐक, वहिनी नाहीये तर मला ऑफिसमध्ये जावं लागणार आहे, मी निघतो आता. ठीक आहे? पण तू बोल. मी बोलणार. बघ तुला जमत नसेल तर तू जो ऑफिसमध्ये, मी जातो इथे त्यांना भेटायला कॅफेमध्ये. नाही मी जाईन कॅफेजवळ. मी जाईन, तू जा रे, तू जा, काम कर. आणि आनंद थँक्यू यार. काय काही बोलतोस? त्याच्यावर आता स्माइल दे, टेन्शन दिसतंय चेहऱ्यावर. हा बेटा. रिप्लाय नाहीये. स्माइल. तुला राधिका बहिणींमध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण या फेजमध्ये राधिका बहिणींसोबत तो होता आणि त्याच्या मनात राधिका बहिणींसाठी फिलिंग्स आहेत. मला कळतं रे, राधिकाला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. आणि सौमित्र सारखा माणूस जर तिच्या आयुष्यात आला तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही. आता तुम्हीच माझ्या हाती आयती संधी दिलीत म्हटल्यावर आता मी तुम्हाला याच्यात गुंतून ठेवून माझं काम कसं काढून घेतो बघाच तुम्ही. तुझ्या सासरी काय घडतंय? गॅरी फायनली गेला का ऑफिसला? हा जायला लागला तो. गुड फॉर नथिंग दिला ना त्याला जॉब. तुमच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपण शेतकरी संघटनेला जमा झालेली 35 करोडची रक्कम देतो. 35 करोड? सुरुवात कोणी केली? तिनेच केली असं. काय नाही सुरुवात त्यांनीच केली. कशी? चॉकलेट आणायचे मला. आणि सगळ्यात चांगला तुमचा एक गुण दिलाय की तुमचा मूड जर चांगला नसेल तर तुम्ही सगळ्यांचा मूड कसा खराब होईल याचा प्रयत्न करता. हे नक्की माझ्या मुलीने लिहिलंय. मोठी केळ मोडून पडली. सोडल्यान गेल्या अभिरामाक सोडल्या. पण हे अंगार जेने कोणी लावल्यांना त्यांना अगदी जालीम उपाय केल्यान. हा पण आपल्याला काहीतरी सुगावा लागलाच पाहिजे. आता सुगावा लागणार कसा? सुगावा 2 ठिकाणी लागला तर लागेल. कुठे? एकतर शंभूराजांच्या महालात, नाहीतर सदरेवर. कदाचित कलुषाकडे. त्याला माहित असणारच, पण सदरेवर यादी असावी. मग होरा काय? मी जातो सदरेवर. सावधान पंत. सोन्यावानी, तुझ्या उपयोगाची गोष्ट मिळाली. काय? ताबडतोब स्टडी मध्ये जा. तिथे काही पुस्तकं मी काढून ठेवले, त्यातली तुला जी आवडेल ती गोष्ट तुझ्या नवऱ्याला ऐकव आणि त्याला म्हणव. नंदिनी. राणा भाऊजी, मिंचेकरांकडे जाऊन आला सा? नाही वहिनी, आता खीर संपवून लगेच निघणार आहे. बॅग कुठे आहे मग आमची? आहे की इकडे बाहेर ठेवली आईच्या फोटो खाली. तायडे, अगं किती वेळ? त्या मिंच्याकडे पैसे अजून पोचले नाहीत.
पाठव की लवकर, उशीर झालाय. हा पाठवतो, जरा टाइम द्या आम्हाला. तायडीत खोळ घालणार. राणा भाऊजी, अहो बॅग नाही की तिथं. असं कसं होईल? मी स्वतः ठेवली होती की तिकडे. मग गेली कुठं?